पेन्शन. बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण साजरी करतोय. पेन्शन हे त्यांनी दिलेलं वरदान आहे. म्हणून करोडो पेन्शनर्स काहीही न करता वयाच्या 58 किंवा काही खात्यामध्ये 60, काही ठिकाणी 62, त्यानंतर काहीही न करता पती आणि पत्नीला उपजीविकेसाठी जेवढं लागेल तेवढं त्याच्या शेवटच्या पोस्टच्या अनुषंगाने त्याला पेन्शन म्हणून काही ना काही मिळतं. आणि खरंच हे खूप मोठं वरदान आहे. 1 तारखेला सगळ्या पेन्शनरचे डोळे आपल्या अकाउंटकडे लागलेले असतात. एखादा दिवस उशीर झाला तरीसुद्धा बेचैन होणारे 80 वर्षाचे गृहस्थ पाहिले की माझ्या मनात विचार येतो की काय त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना हे सुचलं नसतं तर काय अवस्था झाली असती या भारत देशातल्या नोकरदार मंडळींची. कारण आज आपण पाहतोय 2005 नोव्हेंबरनंतर जे कामावर रुजू झाले त्यांना पेन्शन नाही आहे. पण याच पेन्शनला, ज्याला आपण बुढापे की काठी असंही म्हणतो, काही आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये लागलेली या पेन्शनर लोकांची मुलंच, क्या मिलती है आपको पेंशन, क्या है आपके पास, चंद हजार रुपए जो सरकार आपके मुंह पे फेंकती है हर महीने को, क्या होता है उन चंद रुपये में. अशा पद्धतीची वाक्य वापरताना मी जेव्हा पाहतो तेव्हा मन खिन्न होतं. ही असली शिकवण तर त्याच आईबापांनी दिलेली पण नसते. ज्या आईबापाच्या जीवावर लहानाचे मोठे झाले, ज्या बापाच्या पगारावर अंगात शर्ट चड्डी घातली, ज्या बापानी कधी आपल्याला लहानाचं मोठं करताना कितीतरी प्रकारचे त्याग केले असतील, याचा विसर पडलेला असतो. अशी ही बाळं अशी वक्तव्य करतात तेव्हा त्यांना सांगावंसं वाटतं, ये जो पेंशन मिलती है ना आपके बाप को, ये उसने खपा दी है उसकी ज़िंदगी 33 साल, 35 साल, 38 साल उस सरकार के लिए. और ये एहसास भले ही तुझे ना हो, लेकिन उस सरकार को ज़रूर एहसास है. और इसीलिए डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी को तहे दिल से मैं करोड़ों नमन करता हूँ. ये पेंशन चंद हजार रुपए, बस इतनी ही इसकी कीमत नहीं होती. ये तो एक बुढ़ापे की चादर होती है हर पेंशनर के लिए. स्वाभिमान से जीने के लिए उसका सहारा होती है. उसे और उसकी पत्नी के लिए जिसने उसका जिंदगी भर साथ निभाया है, ऐसे उन दोनों के लिए ये एक बुढ़ापे की चादर ही साबित होती है. ताकि किसी औलाद को ऐसा न लगे कि मेरे माँ बाप मुझ पे बोझ है, मेरा बाप मुझ पे बोझ है. ऐसा किसी भी औलाद को दिल में ना आए, ऐसी ये पेंशन होती है. असं मला त्या गुणी बाळांना, सद्गुणी बाळांना सांगावंसं वाटतं. आज दिवसमान बदलत चाललेत. कधी कोणत्या राष्ट्रात युद्ध होईल काही सांगता येत नाही. सध्या सुरू असलेलं अमेरिका इस्रायल वर्सेस इराण. एखादं राष्ट्र जेव्हा दुसरं राष्ट्र नष्ट करू इच्छितं तेव्हा चिडलेल्या त्या राष्ट्राने सुद्धा
जर आण्विक युद्ध सुरू केलं तर काय गत होईल. युद्ध जर रशिया आणि युक्रेनसारखं युद्ध लांबत गेली अशी युद्ध, आणि जर आपल्याला समुद्रातून येणारी जहाजं आपल्या देशापर्यंत माल घेऊन येऊ शकली नाहीत, फॉर एक्झाम्पल फक्त LPG गॅस, क्रूड ऑइल, आपण आत्मनिर्भर भारत याच्याकडं वाटचाल करतोय, ठीक आहे, पण काही गोष्टींसाठी प्रत्येक देशाला कुठल्या ना कुठल्या देशावर अवलंबून राहावं लागतंच. आणि मग ते अवलंबित्व, ते जे काही पदार्थ आपण इम्पोर्ट करतो ते कुठून येतात. त्या समुद्री रस्त्याला जर कोणी खिंडार पाडलं, जर कोणी तो समुद्रधुनी बंद केली, तर मात्र अशा पदार्थांचे भाव वाढत जातील. आणि जर या युद्धाचा ग्लोबल परिणाम असा झाला की मल्टीनॅशनल कंपनीजसुद्धा जर बंद पडू लागल्या, IT चा फुगा जर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं फुटणार असेल, तर किती जणांच्या नोकऱ्या जातील आणि मग त्यातल्या किती जणांचे बाप पेन्शनर आहेत. मग आज त्या पेन्शनला तुच्छ लेखणारी ही सगळी लेकरं डोक्यावरती 50 लाख 70 लाखाच्या कर्जाचा बोजा घेऊन याच म्हाताऱ्याकडे येतील, असेही दिवस लांब नाही आहेत. त्यामुळं आपल्या म्हाताऱ्या बापाची सुरकुतलेल्या त्या जीवाच्या पेन्शनला एकतर तुच्छ लेखणं हे बंद करा, असं मला या यंग जनरेशनला हात जोडून सांगायचं आहे. काही ना काही त्यांनी या सरकारसाठी केलेलं आहे आणि म्हणूनच तो सरकारी नियमाप्रमाणे त्यांना दोघांना उपजीविकेला पुरतील एवढी त्यांना पेन्शन नक्की असते. तसं पाहिलं ना तर माणसाला जगण्यासाठी, म्हणजे रोजचं जगणं आणि 2 वेळचं खाणं, याच्यासाठी फारसं काही लागत नाही हो. पण बाकीचे जे चोचले माणूस वाढवत राहतो ना, त्याच्यासाठी पैसा जास्त लागतो. त्यामुळं या म्हाताऱ्यांची पुंजी त्यांच्यासाठी नक्की आहे. तुम्ही या सुरकुतलेल्या जीवांचा अपमान नका करू, त्या पेन्शनला तुच्छ नका लेखू. भलेही ते पेन्शन किती का असेना, 10,000 असू द्या नाहीतर 80,000 असू द्या, आणि तुमच्या पगारापुढे ती तुम्हाला जरी कमी वाटत असली तरी त्याची किंमत तुमच्या पगारापेक्षा जास्त आहे. हे सांगण्यासाठी मी आज थोडासा हा उहापोह केला आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत रुपयांमध्येच नाही करता येत. आपल्या बापाचे, आपल्या आईचे जे काही कष्ट असतील त्यामुळं त्यांना जर काही पेन्शन हे मिळत असेल निर्वाह भत्ता म्हणून, तर त्याला कमी लेखणं हे अत्यंत अशिक्षितपणाचं लक्षण आहे, एवढंच मी आवर्जून सांगतो. मुलांनो, मुलींनो, आजच्या जनरेशनला हात जोडून विनंती करतो कि ऐसी जो बुढ़ापे की चद्दर कमाने वाले आपके घर में आपके बुज़ुर्ग है, माताजी है, पिताजी है, उनकी इस आमदनी को कभी कम न समझो, उस पे टीका ना करो. त्यांना तुम्ही तुच्छ नका लेखू, त्या कमाईला तुम्ही नावं नका ठेवू. ती कमाई किती का असेना, ती त्यांच्यासाठी लाखाच्या बरोबर आहे. त्यांच्या भावनांचं खच्चीकरण करू नका. पेन्शन या बाबतीत थोडंसं बोलावंसं वाटलं, आणि अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना करोडो नमन करायचे होते या 135व्या जयंतीनिमित्त, म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ. आशा करतो यानंतर तरी आजच्या जनरेशनच्या वागण्यात कुठेतरी थोडासा बदल होईल, याच अपेक्षेने या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो. पुन्हा भेटूयात कविप्राविज शो या यूट्यूब चॅनलवर.